मग आपण काय म्हणतो, मांगाचे पोर आम्ही हनुमानाची औलाद आहे आमची, आहे की नाही? आमची जांबुवंतांची, कृष्णाचा गुरु मातंग ऋषीची आमची औलाद आहे. आणि त्याला काय पुरावे मागितले तर आहेत का आपल्याकडे? तुम्हाला अशा पद्धतीनं आपल्या पोरांना खोट्या जातीचा अहंकार बाळगवला जातोय. म्हणजे काय की हे याच्यात राहिले पाहिजे, आम्ही मांग म्हणजे श्रेष्ठ आहे. आम्हाला आमुष्याला आमच्या घरी जर कुणी सवर्णाच्या घरी मेलं, काही झालं तर ते घरी बोलवतात वाटतं मातंग समाजाच्या माणसांना, जीव घालतात. काहीतरी प्रथा आहे बघा, तुमच्या नांदेडमध्ये आहे का नाही मला माहित नाही, पण गावा खेड्यामध्ये असते. पोळ्याला वगैरे त्यांच्या घराला तोरण बांधायला मांग लागतो. घरामध्ये गोडधोड खायचं असेल तर पहिलं कुणाला खाऊ घालावं लागतं? मांगाला. याच्यात यांना अभिमान वाटायला, मांगाच्या पोराला याच्यामध्ये आपल्याला अभिमान वाटायला, या खोट्या अहंकाराला तुम्ही बळी पडताय. तुम्ही याचा विचार करत नाहीये की तुमच्या माया बहिणीकडे बघण्याचा यांचा दृष्टिकोन कोणता आहे.